फुलटॉस चेंडू सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून उडवलं गेलं आणि इथून मात्र रूपचंदच्या बॅट मधनं रौद्र रूप दाखवताना आलेला हा दुसऱ्या चेंडूवरती चौकार. ठोक डीजे. वेळ झालेली आहे त्यामुळे आपण भक्तिगीतांकडे नक्कीच वळायला पाहिजे. अरे आता खऱ्या अर्थानं आनंद इथून भक्तीचा घेतला पाहिजे. बरेचसे पहाटेच्या वेळी पूजा करणारे भक्तिमय भाविक या परिसरामध्ये राहतात. त्यांचं देखील आपण डीजेच्या गाण्याच्या माध्यमातून आपण स्वागत नक्कीच करूया. चेंडू फरार झालाय. लांबच लांबचा हा चौकार पाहायला मिळाला आणि या चौकारानं धावफलकाला देखील आकार आलाय. गोलंदाज सचिन वरती दुसऱ्या चेंडूवरती केलेला हे आक्रमण होतं. अमोल शेठ हडप यांच्या माध्यमातून उद्या आपण कदाचित तांबाटी संघाला देखील या मैदानावरती खेळताना पाहू शकतो. आज त्यांनी मान्यवरांच्या भूमिकेमध्ये आयोजकांना बरंच सहकार्य केलंय. ऑफ स्टंपच्या बाहेर या चेंडूला पकडलं गेलं आणि इथून पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा येतोय. निश्चितच अमोल शेठ यांनी पुरस्कृत केलेला तांबाटी संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार. पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आहे. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकांना 38 सर्कलच्या बाहेर या चेंडूला अडवलं. सिंगल इथून आली. अमोल शेठ हडप यांचा आपण नक्कीच आभार व्यक्त करूया. आजची रात्र त्यांनी मात्र या व्यासपीठावरती गाजवली. अर्थातच मान्यवरांच्या भूमिकेमध्ये प्रवीणजी दुगाडे सरांना देखील त्यांनी आनंद दिला. या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून स्कोर कार्डवरती 1 धावेनं वाढ झाली. 6 धावा नोंद केल्या गेल्या. स्ट्राईक एंडवरती आता रोहित. चांगला चेंडू आहे. सरळ बॅटनं खेळला गेला आणि इथून मात्र फंबल पाहायला मिळालं. थांबवलं जात आहे. सिंगल वरती समाधान व्यक्त केलं जाईल. 7 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. संतोष शेठ पवार यांच्याकडनं पंचांना आता 200 रुपयाचं पारितोषिक आलं आणि खास पारितोषिक अविनाश पालांडे यांच्यासाठी आहे. कुंदन मागुले सरांचा एखादा डान्स झाला तर ह्या 200चे 500 होऊ शकतात आणि पवार साहेबांमध्ये ती पॉवर आहे. इथे मात्र पॉवरफुल स्ट्रोक. रूपचंदच्या बॅट बंद. पुन्हा मल्टी हिट आउट ऑफ द पार्क. येतोय 6 धावांसाठी षटकार डीजे. पाया तुका झालेसी कळस. अख्खी पंढरी दुमदुमली विठुरायाच्या गजरात, विठुरायाच्या चरणात. पण या क्रिकेटच्या पंढरीमध्ये पुन्हा एकदा आपण पहाटेच्या वेळी सगळ्यांचं करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागत. आणि स्वागत केलं रूपचंद या षटकारानं. टोटल 13. क्या मेरा क्या तेरा, क्या लेके आए थे क्या लेके जाओगे. खाली हात आए थे खाली हात जाना पडेगा. पण इथे 2 हात आकाशामध्ये उंच करताना टिपलेला हा झेल आणि संपलाय रूपचंद पळेकरचा खेळ. खेळ खेळ नायक राजाधिराज योगीराज परत ब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. पहाटेची वेळ आहे. साईंचं गीत आणि या गीतानं आता नवीन ऊर्जा या मॅच मध्ये भरली आहे. आदरणीय आपण पवार साहेबांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया ज्यांनी माझ्यासाठी हे पारितोषिक मात्र दिलं. त्याबद्दल पवार साहेबांचा पुन्हा एकदा मनांच्या अंतःकरणापासून आपण आभार व्यक्त करूया. पवारांची पॉवर महाराष्ट्रानं पाहिली आहे. पवार नावामध्ये जी जादू आहे ती मात्र कोणाला समजली नाही. पण इथे मात्र पवार साहेबांनी आल्या आल्या पारितोषिकांचा वर्षाव केलाय. नक्कीच आपण
रामदास पवार साहेबांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करताना, संतोष शेठ पवार साहेबांचा आपण आभार व्यक्त करताना मॅचकडे वळूया. मगाशी रामदास पवार साहेबांना आपण पाहिलं, आता संतोष शेठ पवार साहेबांना आपण पाहतोय. धन्यवाद सर. इथे मात्र आता मॅचकडे आपण वळतोय. टोटल धावा लागल्यात त्या 13. महेश गोलंदाजी मार्कवरती आलाय. रोहित वीर स्ट्राइक एंडवरती सरळ बॅटनं या चेंडूला खेळतोय. इथे मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. एक या धावसंख्येनं टोटल 14 धावा धावबलकावरती नोंद झाल्यात. आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण 14 एप्रिल या दिवशी नक्कीच साजरी केली. भारताची राज्यघटना ज्यांनी लिहिल्याचं अतिशय सुंदर कार्य केलं. चांगला चेंडू, पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर काटा बदलतोय. चेंडूनं वळण घेतलं. इथे मात्र फलंदाज स्ट्राइक एंडवरती आहे. 3ऱ्या क्रमांकाचा बॅटर सिद्धेश लबडे आशाभूत नजरेनं या चेंडूकडे पाहत राहिला आणि इथून चेंडू विसावला यष्टिरक्षकाच्या दिशेनं. निर्धाव. निखिल शेठ देशमुख यांनी पाहिलेलं स्वप्न होतं. अर्थातच निर्धार चषक, प्रत्येकाला असं वाटलंय स्पर्धा होते की नाही, होणार की नाही. प्रत्येकाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर निखिल शेठ यांनी मात्र मान्यवरांच्या साथीनं चोख करून दाखवलं. आम्ही करू शकतो, आमच्यामध्ये ती धम्मक आहे. एका पराभवानं नक्की आम्ही खचलो नाहीये. मात्र इथे सिद्ध करताना आदरणीय विकासाचे बारे सुधाकर भाऊ घारे यांनी त्यांना दिलेली साथ. सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन आयोजित आपण बघतोय जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली आयोजित निर्धार चषक. निर्धार केलाय आम्ही स्पर्धा पूर्ण करण्याचा आणि त्याच नावाने ही स्पर्धा आता पूर्ण होतीये. पुन्हा उंच खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये टिपलाय झेल. सिद्धेश लपडेचा संपलाय खेळ. आता जमावं लागेल येणाऱ्या बॅटरला चेंडू आणि पळीचा मेळ. तत्पूर्वी ऐकूया डीजेला ठोक. असं म्हटलं जातो क्रिकेटच्या पटलावरती अशुभ आहे की शुभ आहे. 17 आकड्यावरती कोणाला हादरा दिला जाईल, कोणाला खतरा असेल ते येणाऱ्या चेंडूवरती गणित मात्र आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राइक एंडवरती फलंदाज ऋषिकेश आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा पंचांकडे पाहिलं जाईल. कुंदन वाघुले सर सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे. टोटल 18 धावा स्कोरकार्डवरती नोंद झाल्यात. मामा मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. आयोजकातील एक मोठा हिस्सा म्हणून आपण त्यांच्याकडे बघतोय. सगळं मंडप डेकोरेटरचं काम त्यांनी सांभाळलंय. काय सुंदर अशी रोषणाई आपल्याला पाहायला मिळतेय. त्यातून चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ त्यांनी बनवण्याचं काम केलं. त्यांचं देखील आपण नक्कीच कौतुक करूया. आणि ऋषिकेशनं देखील कौतुक करण्या योग्य मारलेला मोक्याच्या क्षणी नवीन संजीवनी, नवीन ऊर्जा निर्माण करणारा षटकार. डीजे निश्चितच मॅच बॉल आलाय. जसा मॅच बॉल आला ना तसा पुन्हा एकदा आत्मविश्वास फलंदाज जागा झाला. टोटल धावबलकावरती धावा लागल्यात त्या 24. 1.5 चेंडूचा खेळ झालाय.
पुन्हा आडव्या बॅटनं हा देखील चेंडू थांबणार नाही. हँडसम पद्धतीनं मारलेला कडक आनंद देणारा पवार साहेबांची पॉवर वाढवणारा षटकार. ठोक डीजे. कदाचित या जेजुरीच्या खंडेरायाला आता साकडं घातलंय रुपेशनं. लागोपाठ 2 षटकार मारलेत. साहिल खाणेकर यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 षटकारांना 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे तिसरा येईल का? सुनीलजी पोळेकर यांच्याकडनं ऋषिकेश पोळेकर साठी 500 रुपयाचं पारितोषिक. वडिलांकडनं आता मुलाला हे पारितोषिक दिलं जात आहे. त्याचं मनोधैर्य वाढवण्याचं काम मात्र इथून होतंय. पारितोषिक महत्वाचं नाहीये, पण इथून मनोधैर्य वाढवलं जातंय. जसं पवार साहेबांनी माझं देखील मनोधैर्य वाढवलं, तसं आता ऋषिकेश पोळेकरचे वडील त्याचं मनोधैर्य वाढवत आहेत. रात्रीची वेळ आहे, बँका बंद आहेत, ATM ला टाळे लागलेत, पण मान्यवरांच्या माध्यमातून कॅश पारितोषिक आता दिले जात आहेत. गोलंदाज दर्शन 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 15ची सरासरी आता गाठली गेली. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या, 1 गडी गमावला गेला. दुसऱ्या षटकामध्ये 17 आल्या, 1 गडी गमावला गेला. पण आता शेवटचं षटक, तोडफोड मार धाडवालं हे षटक. निर्धार चषक 2025. पहिली रात्र कोणाच्या नावावर? रोहित न मारलेला फटका अगदी लॉंगॉन क्षेत्रामध्ये पकडला गेला. टिपलाय जेल. रोहित वीरचा संपलाय. 30 या आकड्यावरती खेळ खेळ खेळ. गोलंदाजाला हॅट्रिक साठी किरण जाधव यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. किरण शेठ जाधव देखील आता पारितोषिकांचा वर्षाव करतायत. मॅच काटेकी टक्कर नक्कीच पाहायला मिळेल. ठोसा सोडा, बिग फाइट, तगडी लढत, बडे मंच का बडा मुकाबला. निर्धार चषक 2025. तारीफ तेरी क्या करू. पण फलंदाजानं गेल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. जयेशच्या बॅटमधून आलेले एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती वाढ. 31 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. प्रवीण दुगाडे सर, या महिन्यामध्ये ही 31 तारीख नसते, मात्र स्कोर कार्ड वरती आहे. पवार साहेब प्रवीण दुगाडे सरांना पाहतायत. हात दाखवतात, हात. उनका हात सबका विकास. पण इथे मात्र पंचांचे 2 हात समांतर झालेत. पहाटेच्या वेळी कसरत करतात अविनाश पालंडे सर. अर्थातच आमच्या पवार साहेबांनी त्यांच्यासाठी देखील एक पारितोषिक इथून जाहीर केलंय आणि कॅश जमा देखील केलंय. त्याच अविनाश पालंडे सरांनी इथे वाईट चेंडूचा इशारा केलाय. टोटल 32. जोरदार पद्धतीने पुन्हा एकदा चेंडू मारला गेला आणि इथे हा चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषा पार. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू फरार. आणि इथे मात्र आता साहिल खाणे साहेबांना 2000 रुपये द्यावे लागतील फलंदाजाला. डीजे. बघा, थोडेसे अडचण मला देखील पाहायला त्रास देत होती, पण इथे चौकार नाही षटकार आलाय आणि लागोपाठचा तिसरा मारलाय. फलंदाज ऋषिकेशनं मात्र आपल्या संघाला तारलंय.
पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण यावेळेस फटका फसलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. यष्टिरक्षकांना उर्वरित काम पूर्ण केलं. फलंदाज ऋषिकेश येतोय मैदानाच्या बाहेर. नेक्स्ट बॅटर जाईल मैदानाच्या आत. तत्पूर्वी ऐकूया पुन्हा डीजे. मारण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. हा चेंडू अडवला गेला. फलंदाज प्रमोदच्या बॅटमध्ये सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आता टोटल 39 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. स्ट्राइक एंड वरती फलंदाज जयेश पाटील. जयेश पाटीलला या मैदानावरती आता संधी आहे एक मोठा फटका सजवण्याची. इथून जर मोठा फटका आला तर कोंबिवली संघाला या मॅच मध्ये थोडासा सुटकेचा श्वास नक्की घेता येईल. अकोट टप्प्याचा चेंडू. जयेश पाटीलने मात्र या चेंडूला मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला, पण हा चेंडू एक्स्ट्रा काव कॉर्नरच्या दिशेने पाहायला मिळाला. इथून दुसरी धाव घेताना जयेश पाटील येईल मैदानाच्या बाहेर. टोटल 40 धावा स्कोर कार्ड वरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर नेक्स्ट इनिंग मध्ये आता कोंबिवली संघाच्या विरोधात गरज असेल ती मात्र आसरे संघाला 41 या धावसंख्येची. काय घडतंय काय बिघडतंय नक्कीच या मॅचचा घेऊया आनंद, पण त्याच्या आधी आनंद घेऊया पहाटेच्या वेळी पुन्हा एकदा डीजेच्या माध्यमातून भक्तिगीतांचा. डीजे. आदरणीय आमचे निखिल शेठ देशमुख आणि त्यांच्या माध्यमातून सजवलेला हा निर्धार चषकाचा सोहळा कदाचित उद्याच्या रात्रीमध्ये आपण भाऊंना या व्यासपीठावरती पाहू शकतो. त्यांचं येण्याचं दाट चिन्ह मात्र निर्माण झाले. बॅटर मैदानामध्ये पाठवा. आसरे संघाच्या फलंदाजांना विनंती आपण मैदानामध्ये दाखल व्हा. 18 चेंडूमध्ये 41 धावसंख्येची गरज आहे. सुधाकर भाऊ घारे विकासाचे वारे उद्याच्या रात्रीमध्ये या मैदानावरती आपल्याला हे वारं पाहायला मिळेल. सुधाकर भाऊंच्या माध्यमातून खेळाडूंना देखील संबोधन केलं जाईल. खेळाडूंचं देखील कौतुक मात्र आपण या व्यासपीठावरती होताना पाहू शकतो. आग्राचं आमंत्रण निखिल शेठ यांच्या माध्यमातून त्यांना देण्यात आलेलं आहे. म्हणजे सुधाकर भाऊंचं येण्याचे आता चान्सेस वाढलेले आहेत. आज त्यांच्या कामाचा शेड्यूल व्यस्त असल्यामुळे ते मात्र उद्घाटन सोहळ्यासाठी उद्घाटन प्रसंगी आपल्याला पाहायला मिळाले नाहीत, पण उद्याच्या रात्रीमध्ये नक्की आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतील. उद्या बरेचसे दिग्गज संघ देखील आपल्याला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळणार आहे. आजची रात्र आपण बघतोय कोंबिवली संघ गाजवणार की आसरे संघ स्वतःच्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण करणार हे सांगणं अजूनही कठीण आहे. पण उद्याच्या रात्रीमध्ये ज्या टीम खेळणार आहेत त्या मात्र मी प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचवील.
बीड संघाच्या विरोधात खरवई, नावंडे संघाच्या विरोधात जामरुक अशी उद्याच्या रात्रीतल्या पहिल्या 4 टीम म्हणजे खरवई संघाची बीड संघाबरोबर पहिली मॅच उद्या ठीक 7 वाजता या मैदानावरती आपल्याला संध्याकाळी पाहायला मिळणार. आणि खालच्या क गटातील आपण टीम पाहणार आहोत. मुळगाव प्रणित संघाच्या विरोधात तांबाडी केतन एक दिग्गज मॅच यानंतर होईल. त्यानंतर खरिवली राकेश संघाच्या विरोधामध्ये पळसदरी अमोल दरेकरचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. एक या धावसंख्येनं धावांचा श्रीगणेश झालाय. वीरेश्वर वर्चिक पोलीस संघाच्या विरोधात अल्पेश लेमन लवजी एक तगडी मॅच उद्याच्या रात्रीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार. ठोसा सोडा बिग फाईट तगडी लढत आणि त्यानंतरचा होणारा सामना सावरोळी रोहित पाडगे संघाच्या विरोधात अर्थातच मुळगाव शुभम घोडविंदे या दोन बलाढ्य खेळाडूंच्या माध्यमातून उद्याच्या रात्रीच्या पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळेल. पण या मॅच मध्ये आजच्या रात्रीमध्ये कोण जिंकणार कोण हरणार हे मात्र अंतर कापावं लागेल. 41 धावसंख्येचा 2 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. रूपचंद पोळेकर लागोपाठचा तिसरा चेंडू स्क्वेअर फेकतोय. हाच का तो रूपचंद त्यानं लागोपाठ 3 विकेट घेतल्या. आता प्रश्न पडलाय तुम्ही आधी केले काय हे महत्वाचं नाहीये पण या मॅच मध्ये तुम्हाला करून काय दाखवायचंय हे खूप जास्त महत्वाचं आहे. आणि पवार साहेबांना देखील माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये पॉवर निर्माण करायची तर पॉवरफुल आता गोलंदाजी करावी लागणार. पंचांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक अर्थातच पवार साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. अविनाश पालंडे सरांसाठी पारितोषिक आणि माझ्यासाठी देखील पवार साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक ते लाभलेलं आहे. खुला टप्पा. आता मात्र वेगाचा वापर केला गेला. ब्रह्मास्त्राचा वापर इथून झाला. जेव्हा शस्त्र कामाला येत नाही तेव्हा युक्ती कामाला येते आणि आता युक्तीचा वापर करताना टाकलेला चेंडू रूपचंदच्या माध्यमातून या चेंडूवरती सिंगल धाव खर्च केली. म्हणजे एका चेंडूसाठी रूपचंदनं कमीत कमी इथे 4 धावा खर्च केल्यात. 4 धावा आता स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. 41चा पाठला करत होता 18 चेंडूमध्ये. आता उरलेत 17 चेंडू आणि विजयासाठी 37 धावसंख्येची गरज. 17 चेंडू 37 धावसंख्येची गरज. पॉवर प्लेचा षटक आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट थोडंसं इकडे तिकडे तिकडून इकडे करताना आपण क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. चेंडू स्लॉट मध्ये घेतलाय. टप्प्यावरती आल्यानंतर कार्यक्रम झाले की नाही हे मात्र पंच सांगतील आणि पंचांनी इशारा केला. या चेंडूवरती धावा मिळाल्या 4. डीजे धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 3 षटकारांसाठी जाधव साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. निशंक होई रे मना स्वामी बळ पाठीशी आहे. पळसदरी संघाचा अनाउन्समेंट जशी झाली तसं मात्र स्वामींचं गीत डीजेच्या माध्यमातून लावलं गेलं. 22 दिवस असं म्हटलं तर स्वामी पळसदरीच्या गावामध्ये विसावायला होते आणि 22 दिवसामध्ये पळसदरीचं स्वामींचं मठ देखील साकारलं गेलं. मनाला शांती देणारं हा तारक मंत्र आहे. नक्की जेव्हा तुम्ही डिप्रेशन मध्ये असाल जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की सगळं संपलंय तेव्हा तेव्हा या तारक मंत्राचा आधार तुम्हाला मिळू शकतो. एकदा नक्की ऐकून बघा. डीजेच्या माध्यमातून हा तारक मंत्र जो लावला गेला. इथे मात्र संधी होती झेल टिपण्याची पण संधी सुटली आहे. 8 या धावसंख्येवरती फलंदाजाला जीवदान दिलं गेलं आणि अशा वेळी तो फलंदाज बरसतोय. डीप मध्ये त्यानं या चेंडूला जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला. फक्त मिळाली एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आता टोटल 9 धावांची नोंद. राम आणि त्याच्या बरोबर आतिश हे 2 फलंदाज मैदानामध्ये टीम आश्रय संघाची बाजू सिद्ध करतात. 41 धावसंख्येचा बाटला होत असताना 9 धावांची नोंदणी केली गेली 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. विरोधात कोंबिवली संघाला आपण पाहतोय. अकू टप्प्याचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न. फाईन लेग क्षेत्र निवडलं गेलं. चेंडू फरार. या चेंडूवरती धावा मिळतील 4. 4 आलाय चौकार. डीजे
कौतुक करावं तेवढं कमी. काय सुंदर त्यानं या स्पर्धेला सजवण्याचं काम त्यांनी केलं. विरोधात कोंबिवली संघ आहे. आजच्या रात्रीमध्ये टॉप वर मध्ये जाईल कोण? काय सुंदर ट्रॉफीज पाहायला मिळतात. काहीतरी नवीन करण्याचं काम निखिल देशमुख सातत्यानं करतात. मग कधी LED बेल्स, तर कधी LED लाईट, कधी चांगली विद्युत रोषणाई, तर कधी प्रेक्षकांसाठी आयवा कॅचला संधी. एवढ्या रात्री देखील आयवा कॅचसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून जाहीर झालंय. आणि 4444 भाऊंच्या बॅनरला जर चेंडू लागला षटकाराच्या माध्यमातून तर 4444 रुपयाचं पारितोषिक हे फलंदाजाला दिलं जाईल. पण गोलंदाजाला काय? असा प्रश्न आता गोलंदाज देखील विचारेल. गोलंदाज रोहित वीर. 12 चेंडू 27 ची गरज. समीकरण जरा जुळतोय कारण की कोंबिवली संघाने पण शेवटच्या 12 चेंडूमध्ये 27 धावा पूर्ण केल्या होत्या. आता उरलेत शेवटचे 11 चेंडू आणि आता 27 धावांची गरज. साथी गुणलेखक अतिशय सुंदर कार्य करतात. मॅन फ्रॉम घोडिवली हरेश पिंगळे मगाशी बोलत नव्हते पण आता बोलायला लागलेत, कारण त्यांना माहिती या क्षेत्रामध्ये जेवढं जास्त बोलाल तेवढं चांगलं कार्य घडत असतं. जसं कुंदन वाघुले सरांचं बघतोय, जसं आपण राजा ओवाळ सरांचं बघतोय, त्याच पद्धतीनं अविनाश पालांडे सरांचं देखील कार्य अतिशय सुंदर. 2 गाड्या एकाच पटरीवरती आणि इथे आता घातपात झालाय, ऍक्सिडेंट झालाय, अपघात झालाय, फलंदाज बाद होतोय. आतिश बॅक टू डगआउट. ठोक डी खेळाडूंना गार करत असतात, पण आता मात्र या मॅचचा ते आनंद घेत आहेत. रितेश पोळेकर यांचं देखील मी नक्कीच स्वागत करीन. कोंबिवली संघाची मॅच असली की सगळं कामधंदे सोडून ते मॅच पाहतात. बराच वेळा त्यांची ज्यूसची गाडी पण मी बंद करून मॅच पाहताना पाहिलंय. एवढं खूप प्रेम आहे त्यांचं कोंबिवली संघावरती. 15 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. 1.2 चेंडूचा खेळ. चौदा धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. माफी असावी. इथे स्लॉट मध्ये घेतलाय आणि परफेक्ट केलंय कार्यक्रम. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार आता आलाय 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 आलाय. जसा आंब्याला मोहर आला त्यानंतर आता आंबा पिकलाय. ठोक डीजे. तस्तरित्या टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. तिसऱ्या पंचांची मागणी फलंदाजी करणाऱ्या संघानं केली आहे. या चेंडूवरती आता आमचे ऑफिशियल तिसरे पंच नक्की काय घडलं आणि काय बिघडलं पाहतील. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. जवळजवळ 2 फूट आतमध्ये कॅच पकडलाय, त्यामुळे फलंदाज बाद असेल. क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या साहाय्याने निर्णय आलाय. KTC लाईव्ह इव्हेंट खालापूर कर्जत.in या वाहिनीद्वारे आपण थेट प्रेक्षेपण बघतोय. वातावरणामध्ये किती बिघड असला तरी क्वालिटीमध्ये फरक पडत नाही.
हे मात्र या इव्हेंटचं महत्व आहे. पुन्हा एकदा त्यांचं कौतुक करताना वळतोय आपण. मैदानामध्ये 20 धावा, शेतकऱ्याच्या भाषेमध्ये 1 खंडी आणि स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20. झटका क्रमांक आसरे संघाला दुसरा. नेक्स्ट बॅटर ऋतिक मैदानामध्ये होतोय दाखल. शेवटचे 8 चेंडू 21 धावांची गरज. प्रवीण सर, निखिल सरांनी एवढं जास्त प्रेम केलं, आज 12 संघ खेळले, आपल्या दोघांनाही काही वाटलं नाही. हे मात्र या स्पर्धेचं खरा आनंद आहे. निश्चितच नाही, पण खूप जास्त आनंद आला. बऱ्याच स्पर्धा मी केल्या, कधी कधी कंटाळा येतो, पण या स्पर्धेमध्ये मला आज कंटाळा नाही आला. हे मात्र खरं तुमचं प्रेम आहे आणि तुम्ही ठेवलेला आमच्यावरती विश्वास. इथे मात्र हा चेंडू पंचनी स्वेर घोषित केलाय. 8 मध्ये 21 ची गरज होती, आता 8 चेंडू 20 धावांची गरज. एक एक चुका तुम्हाला बॅकवर्ड वरती नेऊ शकतात. जी आघाडी आता सध्याच्या कंडिशनला आपण बघतोय कुंभिवली संघाने मिळवली आहे, पण पिछाडीवरती येण्याची संधी शोधतायत ते मात्र आसरे संघाचे फलंदाज. इथे खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न साठी ग्यॉर्कर. असं म्हणतात सर, क्रिकेटमध्ये 2 शब्दांना बरंचसं महत्व आहे. एक साठी ग्यॉर्कर आणि दुसरं सर सचिन रमेश तेंडुलकर. इथून मात्र त्यांना आपण पुन्हा एकदा मानाचा मुजरा करूया. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. 1 चेंडूचा खेळ या षटकातील अजूनही बाकी आहे. 7 चेंडू, आता 19 धावसंख्येची गरज. 7-19 हे समीकरण सोडवायचे. स्ट्राईक रेट वरती फलंदाज सचिन. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आणि ते पंचांनी बोट उंचावलं. LBW च्या माध्यमातून बॅक टू द डगआउट. सचिन मैदानाच्या बाहेर. डीजे थँक्यू डीजे. शेवटचे आता उरलेत 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये आता ट्विस्ट पाडण्याची शक्यता आहे. 6 चेंडू मध्ये विजयासाठी गरज आहे 19 धावसंख्येची. पण पहिला चेंडू गोलंदाज जयेश निर्धाव फेकलाय. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल, पण कदाचित शेवटच्या एका चेंडूवरती 6 धावांची गरज असेल आणि फलंदाजानं जर मल्टी हिट लावला आणि तो जर सुधाकर भाऊ घारे यांच्या बॅनरवर हिट झाला तर 22,000 रुपयाचं रोख पारितोषिक इथून दिलं जाईल. पण हा चेंडू गरंगळत जातोय सीमारेषेच्या अगदी जवळ. तिथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अशा वेळी पुन्हा एकदा धाव घेतली जाईल का? निर्णायक क्षणी थांबवलं गेलं. 2 या धावसंख्येनं वाढ. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 4 चेंडू विजयासाठी 17 धावसंख्येची गरज. संतोष शेठ पवार साहेबांकडून षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. जाधव साहेब आता शांत आहेत. सरळ बॅटनं पुन्हा एकदा फटक्याची निवड केली गेली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा चेंडूवरती येतोय. पुन्हा मिळाली एक सिंगल. 3 चेंडू उरलेत विजयासाठी 16 धावांची गरज. 3 चेंडू 16 धावा. 16 धावा 3 चेंडू. आसरे की कुंभिवली, कुंभिवली की आसरे. पण माध्यम आहे निर्धार चषक 2025. पुन्हा खोलात टप्पा टाकण्याचा प्रयत्न. सातत्याने यॉर्करचा मारा करतोय गोलंदाज. बॅट उंचावण्याची संधी देत नाहीये.
हे स्ट्रोक मात्र आसरे संघाला बॅकफुटवरती नेऊ शकतात. 2 चेंडू आता 15 धावांची गरज. एखादा खराब चेंडू या मॅच मध्ये आसरे संघाला परतीचा प्रवास घडू शकतो. पण अशा वेळी सटीक टप्प्यावरती तिकट गोलंदाजी विकट परिस्थितीमध्ये जयेश पाटील करतोय. पुन्हा एकदा जोरदार अपील. पंच सांगतात हा चेंडूनं मात्र बॅटला स्पर्श केले आणि इथे पुन्हा रनआउटची विकेट. एलबी कॅच आउट. ही मॅच संपल्यानंतर पंचांना विनंती असेल आपण बेल्स आणि स्टंप जमा करा. शेवटचा एक चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. नेक्स्ट बॅटर महेश. महेश साठी टाकलेला चेंडू इथे मात्र विसावतोय आणि हा सामना जिंकलाय टीम कुंभिवली संघाने. आजच्या रात्रीचा प्रवास केला टॉप 4 मध्ये. निर्धार चषकाच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देतील आदरणीय आमचे कैलास शेठ पिंगळे देतील प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय या मॅच मध्ये 4 चेंडू मध्ये 18 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारणारा ऋषिकेश. तत्पूर्वी ऐकूया डीजेला.